नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्हर्टेक्स अकॅडमीमध्ये. आणि आज आपण पाहूया सिमिलॅरिटी या टॉपिकमधील अतिशय महत्त्वाचे थेरम्स. आणि त्यातील पहिलं थेरम आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर हे थेरम आपल्याला फक्त त्रिकोणात वापरता येतं आणि कोणत्या कंडिशनमध्ये वापरता येतं तर ती आपण स्टेटमेंटमध्ये पाहूया. तर स्टेटमेंट मी वाचतो, चांगल्या प्रकारे लक्ष द्या. तर स्टेटमेंट याचं असं आहे, if a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides into distinct points. बघा एवढं जे ते इफ मध्ये गिवन असतं, then the line divides the sides in the same proportion or in the same ratio. बघा म्हणजे हे थेरम यूज करताना आपल्याला त्रिकोण एक दिलेला असतो आणि त्यामध्ये त्रिकोणाच्या एका साईडला एक लाईन पॅरलल दिलेली असते. तर तेव्हा आपण त्याचं ऍप्लिकेशन करणार, ते यूज करणार. पहिल्यांदा आता पाहूया या थेरमचं प्रूफ. तर प्रूफ लिहिताना अतिशय व्यवस्थित लिहायचं. कसं लिहायचं तुम्हाला मी आता सांगतो. आधी गिव्हन लिहूया. बघा तर गिव्हन मध्ये आपण लिहिणार त्या ट्रायंगलचं नाव. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ए ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगल आपण काढला पाहिजे. फिगर मी ड्रॉ आउट केलेली आहे आणि यामध्ये त्रिकोणाचं नाव लिहा. मग गिव्हन मध्ये इन ट्रायंगल एबीसी, लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ए ट्रायंगल. आम्ही लाईन घेतली, लाईन एल पॅरलल टू बीसी, लाईन एल पॅरलल टू साइड बीसी. ओके, बघा हे गिव्हन. मात्र ही लाईन जी आहे ती त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना कोणत्या तरी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेली आहे. मग ते पण लिहूया. अँड लाईन एल इंटरसेक्ट्स साइड ए बी. बघा इन पॉइंट डी अँड साइड ए सी, अँड साइड ए सी इन पॉइंट ई. हे सगळं गिव्हन मध्ये आहे. आणि आपलं टू प्रूव्ह आहे. आपल्याला टू प्रूव्ह करायचंय. बघा देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे आता साइडचे दोन भाग झाले, जे पार्ट झाले पहा. या साइडचे दोन भाग झाले एडी डीबी, या साइडचे दोन भाग झाले या लाईनमुळे एई आणि ईसी. तर यांचं प्रपोर्शन सारखं आहे. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे एडी अपॉन डीबी इज इक्वल टू एई अपॉन ईसी. बघा या पहिल्या साईडचे झालेले हे दोन भाग आणि दुसऱ्या साईडचे झालेले हे दोन भाग, या दोघांचा रेशो इक्वल आहे. म्हणजेच दीज पार्ट्स आर इन प्रपोर्शन. म्हणजे या साईड्स आता त्या प्रपोर्शन मध्ये डिवाइड झाल्या. तर हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. त्यासाठी आपण आधी कन्स्ट्रक्शन करूया. तर कन्स्ट्रक्शन आहे फक्त जॉईन करायचे. आपण ड्रॉ सेगमेंट बी आणि ड्रॉ सेगमेंट सी डी. ड्रॉ सेगमेंट बी अँड सेगमेंट सी डी किंवा डी सी. हे दोन सेगमेंट आपण ड्रॉ केले आणि ज्या प्रॉपर्टीज आपण मागच्या दोन व्हिडिओजमध्ये पाहिलेल्या आहेत तर त्या फक्त यूज करू आपण. तर पाहूया आता प्रूफ. कोणतंही प्रूफ करताना जरा एक चांगल्या प्रकारची पद्धत ठेवा. जर योग्य पद्धत असेल, योग्य प्रकारे तुम्ही त्याची मांडणी केली तर पाहायलाही आकर्षक वाटतं आणि प्रूफ सुद्धा, त्याची पद्धत सुद्धा वेगळी असल्यामुळे चांगले गुण मिळण्यास मदत होते. तर मी तुम्हाला पद्धत दाखवतो. यासाठी काय करा, एक टॅब्युलर फॉर्म बनवा. बघा आता टॅब्युलर फॉर्म मध्ये काय काय करायचं आपल्याला पहा. इकडे आपण घेऊया इक्वेशन नंबर. बघा टॅब्युलर फॉर्म मध्ये बघा टेबल आपण तयार केला. उरलेला आपण त्या ठिकाणी लिहूया. तर इकडे इक्वेशन, इकडे स्टेटमेंट
आणि इकडे घेऊया रिझन. तर पहिल्यांदा आपण प्रॉपर्टी ज्या शिकल्या त्या आपण यूज करूया. बघा, ह्या दोन ट्रायंगलचा जर विचार केला, ट्रायंगल धिस वन, ट्रायंगल एडीई, आणि इन केस ऑफ ट्रायंगल बीडीई, ह्या दोन्ही ट्रायंगलचा हा जो व्हर्टेक्स आहे हा कॉमन आहे. बघा, कॉमन व्हर्टेक्स, आणि यांचे बेसेस जे आहेत ते कोलिनियर आहेत. बेस एडी आणि बेस डीबी हे कोलिनियर आहेत, एक रेषीय आहेत पा. आणि एक रेषीय जर त्यांचे बेसेस किंवा पाये असतील आणि कॉमन व्हर्टेक्स जर असेल तर त्यांची उंची समान असते. मग पहिल्यांदा असं लिहूया, ट्रायंगल एडी and triangle BDE have equal height. आता इक्वल हाईट का, ते याला रिझन लिहूया इकडे पुढे. रिझन याचं लिहिता येईल आपल्याला, बिकॉज दे हॅव कॉमन व्हर्टेक्स ई, common vertex E, and bases collinear, ओके. हे इक्वेशन एक इथं आपल्याला लिहिता येईल पा. आणि जर बेसिस कोलिनियर असतील आणि हाईट जर त्यांची कॉमन व्हर्टेक्स जर असेल तर हाईट्स आर इक्वल, तर त्यांचा रेशो एरियाचा काय येईल मग. सो एरिया ऑफ ट्रायंगल एडी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल बीडी, म्हणजेच त्यांचा एरियाचा रेशो इज प्रपोर्शनल टू देअर हाईट्स, हाईट्स बेसेस. तर बेस याचा आहे एडी आणि याचा बेस आहे बीडी. ओके, रिझन लिहूया, areas are proportional to the bases. Areas are proportional to their bases. Equation number first. आता आपल्याला पुढे आणखी दोन ट्रायंगलचा विचार करू आपण. बघा, जर आपण हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगलचा विचार जर केला तर परत हा जो आहे हा त्याचा कॉमन व्हर्टेक्स आहे फॉर ट्रायंगल एडीई अँड ट्रायंगल सीडीई. यांचा हा कॉमन व्हर्टेक्स आहे आणि त्यांचे बेसेस जे आहेत याचा बेस एई आणि याचा बेस ईसी, तर हे कोलिनियर आहेत. एक रेषी जर त्यांचे बेसेस असतील आणि कॉमन व्हर्टेक्स असेल तर त्यांची हाईट काय असते, इक्वल और कॉमन हाईट. परत आता लिहूया आपण इथे, नाव triangle ADE and triangle CDE have equal height. इथं लिहू शकता, because common vertex is D. D is common vertex. Okay, and AE and EC bases are collinear. तर मग इक्वेशन नंबर 2 आपल्याला लिहिता येईल या ठिकाणी. परत मी थोडंसं या ठिकाणी आणखी टॅब्युलर फॉर्म आपला वाढवतो की आपल्याला व्यवस्थित इथे लिहिता येईल. इकडे इक्वेशन नंबर, इकडे रिझन. ओके, जस्ट अ मिनिट. बघा, तर या स्वरूपात जर आपण प्रूफ लिहिलं तर ते दिसायला छान दिसतं आणि प्रत्येक स्टेटमेंटचं रिझन लिहिल्यामुळे तुम्हाला हे पूर्णपणे समजलेलं आहे. तर याच्यामुळे तुम्हाला साहजिकच परीक्षेमध्ये पूर्णच्या पूर्ण गुण मिळायला फार मदत होईल. आणि शिवाय कोणत्या सिद्धता कशा प्रकारे लावी, प्रूफ्स कशा प्रकारे लावी याची पण योग्य प्रकारे सवय लागेल. तर याप्रमाणे लिहित चला. तर इक्वेशन नंबर 2 आपल्याला लिहिता येईल. परत इक्वेशन, स्टेटमेंट, रिझन. बघा, काही अवघड नाही, प्रत्येकाचं रिझन आपल्याकडे असल्यामुळे. सो
नाव इक्वेशन नंबर 2 विल बी, मग या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल AD upon area of triangle CD is proportional to their bases. Bases आहेत AE upon EC. Areas are proportional to the bases. Areas are proportional to the bases. ओके, बघा इक्वेशन 1 आपल्याला मिळालं, इक्वेशन 2 मिळालं. पण या इक्वेशनची उजवी बाजू राईट हँड साईड जी आहे ती इथे आपल्याला प्रूव्ह करायची आणि याची पण राईट हँड साईड, ह्या दोन्ही इक्वल आपल्याला दाखवायच्या. पण राईट हँड साईड इक्वल केव्हा होतील, जेव्हा दोन इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडला जे काही तुम्हाला व्हॅल्यूज दिल्यात त्या जर इक्वल असतील तर. बघूया आता कोणत्या व्हॅल्यूज दिल्यात. पहा इथे लेफ्ट हँड साईडला न्यूमरेटरमध्ये दिले पहा एरिया ऑफ ट्रायंगल ADE, इथे पण आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADE. बघा दोन्ही ठिकाणी अंशस्थानी जी व्हॅल्यू आहे ती थोडक्यात सारखी आहे, एकाच ट्रायंगलचा एरिया आहे. छेदस्थानी मात्र काय पहा, एरिया ऑफ ट्रायंगल BDE आहे, हा वेगळा ट्रायंगल आहे आणि इथे एरिया ऑफ ट्रायंगल CDE हा वेगळा आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईड आपली इक्वल नाही. मग ही इक्वल दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या दोन त्रिकोणाचा एरिया तुम्हाला इक्वल दाखवावा लागेल. आता इक्वल एरिया होऊ शकतो का बघा, बघा जरा. सो ट्रायंगल BDE हा ओके, आणि इथे आहे CDE यांचा इक्वल एरिया केव्हा होऊ शकतो, जर त्यांचा बेस D आपण जर घेतला तर. बेस जर याचा BDEचा D बेस घेतला, CDEचा D बेस घेतला तर बेसिस इक्वल. आणि L आणि BC पॅरलल आहेत आणि पॅरलल लाईन मध्ये जर ट्रायंगल असतील, इफ व्हेन दे लाय इन द पॅरलल लाईन्स देन दे हॅव इक्वल हाईट, मग त्यांची हाईट इक्वल असते. बघा म्हणजे दोघांचा एरिया नाव जरी वेगळं असेल तर या दोघांचा एरिया इक्वल होऊ शकतो. मग ती कंडिशन आपण लिहूया. Therefore now triangle BDE and triangle CDE have common base DE, common base DE, and they lie between parallel lines. पेन जरा खराब चालत असल्यामुळे मी दुसरा पेन घेतो. मग जर त्यांचं एरिया जर असं एरिया आता त्यांचा इक्वल येऊ शकतो कारण बेस त्यांचा कॉमन आहे, म्हणजे बेस इक्वल आहे आणि हाईट सुद्धा इक्वल आहे. सो आपण थर्ड इक्वेशन आपल्याला येता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल त्यांचा एरिया इक्वल असतो. एरिया ऑफ ट्रायंगल BDE इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CDE. ओके, याला कारण एरियाज आर इक्वल when bases and heights are equal. Bases and heights okay, heights equal. आता बघा मग याच्यामुळे पहा या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड आणि या इक्वेशनची लेफ्ट हँड साइडचा एरिया सेम ट्रायंगल आहे. त्याचप्रमाणे हा एरिया हा ट्रायंगल याचा एरिया आणि हा ट्रायंगलचा एरिया हे दोन्ही इक्वल आहेत, म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल आहे. इक्वेशन 4 डायरेक्ट येते आपल्याला. देअरफॉर याची राईट हँड साइड आणि याची राईट हँड साइड इक्वल. सो AD अपॉन BD इज इक्वल टू AE अपॉन EC. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड, थर्ड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. बघा म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे थेरम प्रूव्ह करता येतं आणि यासाठी आपण वापरल्या याच्या आधी शिकवलेल्या प्रॉपर्टीज. म्हणजे प्रॉपर्टीज जर तुमच्या लक्षात असतील तुम्ही सहज हे प्रूफ सॉल्व्ह करू शकता. आणि कशा प्रकारे स्टेटमेंट लिहायचं, कशा प्रकारे रिझन लिहायचं ही एक पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे आपण हे थेरम प्रूव्ह करू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे BPT थेरम जे आहे ते प्रूव्ह केलेलं आहे. तर याचा कन्व्हर्स जो आहे तर हा कन्व्हर्स याचंही थेरम विचारलं जातं किंवा याच्यावर आधारित प्रॉब्लेम्स असतात.
तर कन्व्हर्स ऑफ बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम याचं स्टेटमेंट काय आहे पहा आधी. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल इन द सेम रेशिओ ओके, देन द लाईन इज पॅरल टू द थर्ड साइड. म्हणजे देनच्या आपल्या कंडिशनमध्ये लाईन इज पॅरल तुम्हाला प्रूव्ह करायचंय. आलं लक्षात? तिथे आपल्याला लाईन ऑलरेडी आधी पॅरल दिलेली होती. आता आपल्याला लाईन पॅरल दाखवायची आहे पहा. तर हे जे थेरम आहे हे तुम्हाला मी थोडंसं समजावून सांगतो, पण याचं सुद्धा पीडीएफ फाईलमध्ये पूर्णपणे आपण ते सोडून दिलेलं आहे. तर त्याचं प्रूफही तिथे जाऊन बघा तुम्ही. पण मी इथं थोडंसं तुम्हाला हेंट देतो. तर यामध्ये पहा, ट्रायंगल आधी ड्रॉ आउट करा, याला नेमिंग करा. ओके, आणि फक्त एक लाईन आहे, इट इज नॉट पॅरल. मग तुम्ही अशी लाईन काढा, ती या साईडला कोणत्या तरी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, त्यांना नावं द्या, लाईनला नाव द्या. बघा, पण म्हणजे इथे आपल्याला गिव्हनमध्ये काय असेल, तर गिव्हनमध्ये असं असेल सेम रेशो एडी अपॉन डीबी इज इक्वल टू एई अपॉन ईसी. हे इथं गिव्हन असेल. आणि टू प्रूव्ह मध्ये असेल, देन टू प्रूव्ह मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं एल इज पॅरल टू बीसी. म्हणजे याप्रमाणे आपल्याला हे थेरम असं त्याच्या उलट आहे. जे तिकडे दिलेलं असतं इकडे ते प्रूव्ह करायचंय. तिकडे लाईन पॅरल दिलेली होती, इकडे लाईन पॅरल दाखवायची आहे. तिकडे रेशो इक्वल नव्हते, इथे रेशो इक्वल आधी दिलेले आहेत. तर अशा थेरमला कन्व्हर्स म्हणतात एकमेकांचा. तर हे थेरम सुद्धा आपण तिथे पीडीएफ फाईलमध्ये सोडून दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि हे थेरम जर तुम्ही त्या ठिकाणी हे थेरम सोडवताना तुम्हाला 9चा पण थोडक्यात आधार घ्यावा लागतो. कॉम्पोनेंटो डिव्हिडेंटो जर तुम्हाला माहित असेल तर ते थेरम तुम्ही चांगल्या प्रकारे सोडू शकता. तर त्याचं पूर्णपणे त्याचं प्रूफ आपण तिथे दिलेलं आहे.